सर्व लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ नक्की पहा, कारण आजचा व्हिडिओ बघितल्याने तुम्हाला हे कळणार आहे की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत की नाही येणार आहेत। या योजनेचा जर तुम्हाला आतापर्यंत हप्ता आला नसेल किंवा तुम्ही अपात्र झाला असाल तर ते नेमकं कसं ओळखायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लाडकी बहीण योजना या योजनेचा जर तुम्हाला आतापर्यंत हप्ता आला नसेल, जर तुम्ही अपात्र झाला असताल तर ते नेमकं कसं ओळखायचं आहे बघा। या व्हिडिओमध्ये प्रचंड लाभार्थ्यांचा जो प्रश्न आहे की जर अपात्र झाला असताल तर अपात्र झाला असाल तर त्यावेळेस नेमकं कसं ओळखायचं आहे की तुम्ही अपात्र झालेला आहात की नाही, या योजनेसाठी अगदी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे। बघा, अगदी कमी शब्दांमध्ये तुम्हाला खात्रीलायक पद्धतीने कळेल की तुम्ही खरंच पात्र आहात की अपात्र झालेला आहात। बघा, ऑनलाईन पण हे मिळणं कोणासाठी बोलतो आहे? ज्यांचे हप्ते अचानक बंद झालेले आहेत, ज्यांना केवायसी करून पण हप्ते येत नाहीत, अशा लाभार्थ्यांसाठी मी बोलतो आहे। ज्यांना रेग्युलर हप्ते येत आहेत त्यांनी काहीही काळजी करायची गरज नाही। बघा, ऑनलाईन लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे। पहिले तर ऑनलाईन पोर्टलवर गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचे स्टेटस चेक करायचे आहे। स्टेटसमध्ये तुम्हाला इथे बघा, अगदी तुम्हाला एक सॅम्पल दाखवलो आहे मी तुम्हाला उदाहरणासाठी। बघा, इथे हे जे स्टेटस आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कसं दिसतं बघा। जर काही अडचण नसेल तर तिथे दिसत असतं बघा। रिमार्क्स मध्ये पाहायचे आहे तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये। ज्यावेळेस तुम्ही जात असता तुम्ही म्हणजे लॉग इन पासवर्ड आयडी आहे असेल तरच बरं का, आणि जर नसेल तर कसं चेक करायचं त्यावर पण मी बोलणार आहे याच व्हिडिओमध्ये। बघा, इथे तुम्हाला बघा डिस्ट्रिक्ट लेवलला हा फॉर्म जो आहे मंजूर दिसतो, म्हणजे अप्रूव्ड ॲट डिस्ट्रिक्ट लेवलला अशा प्रकारे इथे स्पष्ट लिहिलेलं आहे। त्यामुळे जर असं असेल तर तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही। पण रिमार्क्स मध्ये याच्या व्यतिरिक्त दुसरा जर शेरा असेल, रिमार्क्स म्हणजे शेरा म्हणजे तुमच्या योजनेचं स्टेटस काय आहे ते तुम्हाला कसं पाहायचं आहे हे इथे तुम्ही ज्यावेळेस तुमचा लॉग इन पासवर्ड आयडी टाकून तुम्ही माहिती चेक करत असता त्यावेळेस तुम्हाला इथे पाहायचे आहे। आणि जर इथे डिस्ट्रिक्ट लेवल जर का ओके असेल आणि बाकी जर का तुमचं त्याला आपण म्हणूया की सबवॉर्ड लेवलला जर पेंडिंग असेल तर काही काळजी करायची गरज नाही। पण जर तुमचे इथं रिमार्क्स मध्ये डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव्डच्या ऐवजी जर दुसरा काही असेल तर तो शेरा तुम्हाला पाहायचा आहे आणि तो मला तुम्ही कमेंट्स मध्ये टाकायचा आहे, म्हणजे मग मला तुम्हाला योग्य ते उत्तर सांगता येईल की पुढे काय करायला पाहिजे। मी खास करून कोणाला बोलतोय? ज्यांचा लाभ अजूनही आलेला नाही। मग त्यांनी पहिल्यांदा काय करायचं? फॉर्मचं स्टेटस पाहायचं। कुठे पाहायचं? तर इथे तुम्हाला रिमार्क्स मध्ये पाहायचं आहे। आता या व्यतिरिक्त बरेचसे लाभार्थी असे असतील की ते म्हणत असतील की सर, आमच्याकडे तर कोणत्याही प्रकारचे लॉग इन पासवर्ड आयडी नाही, मग आम्ही कसं चेक करायचं आहे? तर तुम्ही महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला जायचं आहे। महिला बाल विकास अधिकारी कार्यालय असतं जिल्हा स्तराला बघा, तर तिथे एकच ऑफिस असतं, प्रत्येक जिल्ह्याला एकच ऑफिस। किंवा जर तुम्हाला बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय म्हणजे सीडीपीओ ला पण जाता आलं तर तिथे ते देखील तुम्हाला स्टेटस पाहण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते। परंतु खास करून जिल्ह्याच्या ठिकाणी महिला बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये तर हमखास 100% होती, त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। पण यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर घेऊन जाणं लागेल। बघा, आधार कार्ड जे असेल ना तुमचं, तर आधार कार्ड तुम्हाला सोबत घेऊन जाणं लागेल आणि स्वतः लाभार्थीला जाऊन जे लाभार्थी महिलेला तिथे जाऊन जे आहे तुम्हाला तुमचं स्वतः स्टेटस चेक करता येईल आणि तिथे तुम्हाला ते स्वतः सांगतील की कोणतं कारण आहे, त्या कारणामुळे तुमचा लाभ बंद झालेला आहे किंवा बंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर दुरुस्ती करत असेल तर मग दुरुस्ती करायची आहे। पण ज्यांना अजून म्हणजे असा डाऊट असेल की आम्हाला तरीही पैसे येत नाहीत, नेमकं काय कारण असायला पाहिजे? तर बघा, नंबर 1 चं कारण जर पाहिलं आपण तर जून पासून किंवा ऑगस्ट पासून जर तुमचा हप्ता बंद झाला असेल आणि तेव्हापासून तुम्हाला लाभच मिळत नसेल तर जास्तीत जास्त चान्सेस आहेत की तुम्हाला इथून पुढे हप्ता मिळणार नाही। परत सांगतोय, जर तुम्हाला रेग्युलर हप्ते मिळत असतील तर काही चिंता करायची गरज नाही। पण जून पासून ऑगस्ट पासून हप्ता बंद आहे, केवायसी केली, सर्व केलं तरीही हप्ता येत नाही, तर मग पुढेही हप्ता मिळण्याची शक्यता पण फार कमी आहे। या व्यतिरिक्त पण केवायसी केली आहे पण घरी काही म्हणजे वर्षापूर्वी, काही महिन्यापूर्वी किंवा काही कारणानिमित्त म्हणजे लोनसाठी म्हणा, आयटीआर फाईल असते, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एखाद्या सदस्याने केली असेल आणि तुमचा हप्ता अचानक बंद झाला असेल आणि केवायसी पण केली आहे तरीही हप्ता येत नसेल तर पुढेही हप्ता मिळण्याची शक्यता मग नाही। त्यामुळे ही परमनंट कारणं आहेत की अशा लाभार्थ्यांना तर पुढेही हप्ता मिळणार नाही। हीच या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती सांगतो आहे। परत सांगतो आहे, ज्या लाभार्थ्यांना नियमित हप्ते चालू आहेत, ज्या लाभार्थ्यांना किरकोळ केवायसी मध्ये दुरुस्तीमुळे हप्ते थांबले होते त्यांना अडचण येणार नाही। पण ज्यांना कायमचे हप्ते बंद झालेत मागच्या 4-5 महिन्यापासून आणि मी जे सांगितले त्यापैकी काही कारणं आहेत, तर असं असेल तर मग मात्र पुढेही अपात्र होण्याची किंवा पुढेही लाभ जो आहे बंदच राहण्याची शक्यता ही दाट आहे। या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही शंका असेल या व्हिडिओच्या संदर्भात किंवा अपात्रतेच्या
संदर्भात तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा, नक्की उत्तर देईल. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. धन्यवाद.